बघू शकता की इथे आल्या आल्याच माझ्या चेहऱ्यावर एक छानशी मोठी स्माइल आहे. आता मॅम याचं रिझन काय? तर यार याचं रिझन तर तुम्हाला माहिती पाहिजे की जेई मेन्सचा बाळांनो रिझल्ट आलेला आहे. आणि मॅम हा रिझल्ट कसा आलेला आहे? तर यार हा जो अमेझिंग रिझल्ट आलेला आहे म्हणजे सगळ्यात जास्त आनंद ह्या गोष्टीचा होतो की इतक्या सारे स्टुडंट्स मेहनत करतात फॉर 2 इयर्स 3 इयर्स आणि जेव्हा त्यांचं ते स्वप्न पूर्ण होतं आणि ते जे असे आनंद अश्रू असतात त्यांच्या डोळ्यात त्यांच्या पेरेंट्सच्या डोळ्यात, तर ॲज अ टीचर यार हे सगळं बघून खूप छान वाटतं आणि हेच रिझल्ट मी आज तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. सो लेट अस सी हु आर दीज स्टार्स की जिन्होंने बिल्कुल ही मचाया है. तर बाळांनो 2026 मध्ये वेदांतूचे 1600 प्लस स्टुडंट्स हॅव क्वालिफाईड जेई ॲडव्हान्स. आणि बाळांनो याच्यापेक्षा मोठी न्यूज काय असू शकते? म्हणजे ॲज अ टीचर मी म्हटलं ना, ॲज अ टीचर सगळ्यात मोठं सॅटिस्फॅक्शन हेच असतं की जेव्हा आम्ही आमच्या डोळ्यांनी बघतो की एखाद्या स्टुडंटने एखादं स्वप्न बघितलेलं असतं, त्याच्या आई वडिलांनी ते स्वप्न बघितलेलं असतं आणि ते स्वप्न जेव्हा पूर्ण होतं, तर मला वाटतं सगळ्यात जास्त त्याच्यात आनंदी स्टुडंट तर असतोच नो डाऊट, पण पेरेंट्स अँड टीचर्स आर द हॅपीएस्ट ऑन दिस डे स्पेशली. तर बाळांनो इथे लेट अस सी व्हॉट आर दीज अमेझिंग रिझल्ट्स. तर बाळांनो ऑल इंडिया रँक 35 बद्दल जर आपण बोललो तर रिधेश, आणि हे जास्त सांगताना आनंद होतोय की हा ॲज अ टीचर मी थोडी पार्शालिटी करते बट इट्स ओके. का? कारण तो बाळांनो भुसावळ पासून आहे म्हणजेच महाराष्ट्रापासून, आणि ही वॉज अ पार्ट ऑफ 3 इयर लॉंग टर्म प्रोग्राम. तर बाळांनो महाराष्ट्रापासून आहे हेच जरा छानशी गोष्ट वाटते आम्हाला. त्यानंतर बाळांनो ऑल इंडिया रँक 584 Pranjal Jha, who is from Bangalore, Karnataka. He was also a part of a 3-year long-term course. त्यानंतर ओजस ऑल इंडिया रँक 755. He is from Bangalore, Karnataka. त्यानंतर बाळांनो ऑल इंडिया रँक 893 हितेश गोडारा, who is from Odisha. त्यानंतर बाळांनो ऑल इंडिया रँक 1044 हितेन अग्रवाल, हु इज फ्रॉम पटियाला. तर बाळांनो एक तुम्हाला सांगते, पटियालाचं जे ऑफलाईन सेंटर आहे उधर के स्टुडंट्स तो बिल्कुल ही स्टार निकले. म्हणजे इतके छान छान रिझल्ट्स तिथून पण आलेले आहे आणि महाराष्ट्रामधून पण जी आपली पीसीएमसी आणि स्वारगेट ब्रांच आहे तिथून पण खूप छान छान अमेझिंग रिझल्ट्स आलेले आहेत जे आपण पुढे बघणार आहोत. इथे जर आपण बोललो ऑल इंडिया रँक 1281 प्रथमेश्वर, हु इज फ्रॉम चेन्नई, तामिळनाडू. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट ऑल इंडिया रँक 1284 तनिष सिंगल बद्दल बोललो. ही इज फ्रॉम भोपाळ, मध्य प्रदेश. ही वॉज अ पार्ट ऑफ एकलव्य जेईचा टेस्ट सिरीज. बाळांनो मी तुम्हाला सांगितलं होतं ही एक टेस्ट सिरीज अशी एक टेस्ट सिरीज आहे जी ऍक्च्युअल आयआयटीएनने बनवलेली आहे आणि ह्या टेस्ट सिरीजवर इतकं जास्त काम केलेलं आहे की जो रिसेंट ट्रेंड आहे तो ट्रेंड फॉलो करून ही टेस्ट सिरीज बनलेली आहे बाळांनो. आणि हा जो रिसेंट ट्रेंड फॉलो झालेला आहे या रिसेंट ट्रेंड मध्ये जितके पण असे थोडी डिफिकल्ट किंवा ट्रिकी लेवलचे क्वेश्चन्स असतात, जास्त न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन्स असतात, अशा सगळ्या टाइपचे क्वेश्चन्स हे इथे कव्हर झाले होते बाळांनो. तर नो डाऊट द टेस्ट सिरीज वॉज ऑफकोर्स वर्क ॲज अ मॅजिक. त्यानंतर येस मी पुणे महाराष्ट्रापासून आहे तर हे सांगताना जास्त आनंद होत आहे. लक्ष वेश बाळांनो ज्याचं ऑल इंडिया रँक आहे 1484. ही वॉज ऑल्सो अ पार्ट ऑफ द एकलव्य प्रोग्राम. त्यानंतर बाळांनो सानवी जैन 1746 जी आहे परत पटियालाच्या अँड शी इज फ्रॉम ऑफलाइन प्रोग्राम लॉन्ग टर्म कोर्स पासून होती. मी म्हटलं ना पटियाला के बच्चों ने तो बिल्कुल ही मचा दिया है. त्यानंतर बाळांनो नेक्स्ट आहे नवनील दास, हु इज ऑल इंडिया रँक 1802. अगेन ही वॉज अ पार्ट ऑफ द लॉन्ग टर्म कोर्स अँड ही इज फ्रॉम वेस्ट बेंगॉल. तर बाळांनो हे आपण म्हणतो ना वी आर गोइंग ऑन स्टिल काउंटिंग अँड काउंटिंग अँड काउंटिंग. तर खूप छान वाटलं आणि मनापासून कॉंग्रॅच्युलेशन. आणि इतके सारे 1600 प्लस स्टुडंट्स म्हणजे जे तुम्ही 2-3 वर्ष एवढी मेहनत करता, फायनली शेवटी जेव्हा ती मेहनत आयआयटी पर्यंत पोहोचते तर ॲज अ टीचर जसं मी म्हटलं खूप जास्त आनंद होतो. आणि हा सगळ्यात जास्त बाळांनो हिस्टॉरिक कमबॅक आहे स्पेशली फॉर आर रिपीटर स्टुडंट्स. कारण बाळांनो जे त्यांचं आधीचं पर्सेंटाईल होतं आणि आत्ताचं पर्सेंटाईल आहे हे जे 1 वर्ष मुलं घेतात त्यांना खूप भीती वाटते की मॅम रिस्क आहे घ्यायचं की नाही. पण बाळांनो त्या 1 वर्षात जे मी म्हटलं ना हिस्टॉरिक कमबॅक आहे म्हणजे जे पर्सेंटाईल मध्ये तुम्हाला राईज दिसतंय जसं 53.1 नी डायरेक्टली राईज केलंय. त्यानंतर 49.2, 34.2, 32.8, 27.7, 31.4. तर हे जे पुराण्या रिझल्ट मध्ये आणि आता रिझल्ट मध्ये आपण म्हणतो ना की यार एक और चान्स मिले फिर कमबॅक होगा, आणि ते जे ऍक्च्युअली या स्टुडंट्सनी करून दाखवलंय मनापासून छान वाटतंय. आणि बाळांनो 21 रिपीटर स्टुडंट्स क्वालिफाईड जेई ॲडव्हान्स इन 2026 याच्यापेक्षा मोठी न्यूज असू नाही शकत. त्यानंतर 56 प्लस वेदांतो स्टुडंट्स क्वालिफाईड जेई ॲडव्हान्स फ्रॉम
मेनी डिफरंट कोर्सेस आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फ्रॉम आर पटियाला ऑफलाईन सेंटर. त्यानंतर बाळांनो जे आपलं स्वारगेटचं ऑफलाईन सेंटर आहे तिथून 35+ वेदांतू स्टुडंट्स हॅव क्वालिफाईड जेई ॲडव्हान्स. तर नॉट जस्ट द ऑनलाईन प्रोग्राम्स पण जे आपले ऑफलाईन प्रोग्राम्स आहेत तिथून पण स्टुडंट्स हॅव कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. आणि छान, खूप आनंद होतोय, लाइक फॉलिंग शॉर्ट फॉर वर्ड्स बट येस. मग बाळांनो इसी खुशी में बच्चों के लिए एक गिफ्ट तो मिलता है. तो मैम ये गिफ्ट क्या है? तो यस माय डियर स्टूडेंट्स, यू विल गेट अ फ्लैट ऑफ ₹25,000 ऑन 1 year जेई रिपीटर बॅच. आता फर्स्ट अटेम्प्ट झालेला आहे, सेकंड अटेम्प्ट झालेला आहे. भरपूर मुलांच्या डोक्यात आहे की मॅम आता पुढे जर आम्हाला रिपीट करायचं असेल तर काय. तर बाळांनो जे ऑनलाईनचे जेईचे कोर्सेस आहे त्या रिपीटर बॅच मध्ये तुम्हाला फ्लॅट 25,000 ऑफ मिळणार आहे, कारण रिझल्ट आलेला आहे आणि या खुशीमध्ये जे काही होत आहे ते स्टुडंटसाठी होत आहे. तर बाळांनो ही एक गोष्ट आता तुमच्यासाठी नक्कीच होणार. तर बाळांनो यू कॅन बी द नेक्स्ट टॉपर, हे एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि बाळांनो जर तुमच्या डोक्यात असेल की नाही मॅम मला जेईचा 2 year ऑनलाईन कोर्स घ्यायचा आहे, तर बाळांनो जर तुम्हाला 2 yearsचा ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला फ्लॅट 50,000 ऑफ मिळणार आहे. तर जर तुमच्या डोक्यात असेल की नाही मॅम मी जेईचं स्वप्न बघितलेलं आहे आणि मला ते पूर्ण करायचंय, तर तुम्ही रिपीटर असाल तर 25,000 ऑफ. आणि जर तुम्हाला 2 years लॉंग ऑनलाईन कोर्स घ्यायचा असेल तर 50,000 ऑफ असेल बाळांनो. या दोघांच्या लिंक ज्या आहेत त्या ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहे. आणि ऑन बिहाफ ऑफ द एंटायर वेदांतू फॅमिली, कॉंग्रॅच्युलेशन टू ऑल द जेई टॉपर्स. आणि खूप आनंद होतोय हे सांगताना. आणि हे जे 2 years कोर्स आहे बाळांनो आणि जो रिपीटर कोर्स आहे याची जी लिंक आहे ती ह्याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे. सो दॅट्स ऑल फॉर टुडे माय डियर स्टुडंट्स. सी यू ऑल इन द नेक्स्ट व्हिडिओ. तब तक हंसते रहो, खेलते रहो, खुश रहो, बी पॉजिटिव एंड कीप स्माइलिंग गाइस. बाय बाय.